असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज याचिकांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय ऊने त्याला सांग जोजी श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बफलचारुभक्षणम् उमास्तुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनी विना पुस्तकधारिणी अभयदां जाडन्धकारापां हस्ते स्फाटिकमालिकं विदधतिं पद्म आसने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम् ॐ रुद्रदेहाय विद्महे मेकलकन्यकाय धीमहि तन्नो रेवः प्रचोदयात् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मनीन्द्रे समागततिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचन अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ति विलोकितेन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि दोगं श्रीशा गुरुं तं मस्तकमाझे पाया
सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावी। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग मुक्त केवल्य निधीच्या ठिकाणी असणारे ज्ञानोबाराय यांच्या ज्ञानदेव गाथा या गाथेतील असून या अभंगातून ज्ञानोबाराय श्री गुरुचं महिमा वर्णन करतात। नवे नवे या सृष्टीमध्ये श्री गुरु तत्व हे किती उच्च स्थानी आहे याचा त्या ठिकाणी दिग्दर्शन ज्ञानोबाराय अभंगातून करतात। विठाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्यासमोर ठेवून जाईल। श्री गुरु सारिका असता पाठीरखा इतरांचा लेखा कोण करी। ज्ञानोबाराय म्हणतात तर श्री गुरु जर पाठीमागे उभे असेल तर इतर जे मत आहेत, मतांतरे आहेत, रिद्धिसिद्धी आहेत, या सर्व गोष्टींचा मला काही लेखा करण्याची गरज नाही। कारण की माझे श्री गुरु काय आहेत, श्रेष्ठ आहेत, समर्थ आहेत। आणि ज्या व्यक्तीचे सद्गुरू श्रेष्ठ असतात, समर्थ असतात, त्या व्यक्तीला त्या ठिकाणी इतर लोकांचं काही देणं घेणं नसतं। त्या ठिकाणी ज्ञानोबाराय त्या ठिकाणी असं म्हटलं, इतरांचा लेखा कोण करी, मला याच्याशी काही घेणं देणं नाही। मग काय घेणं देणं नाही तर ज्ञानोबाराय त्या ठिकाणी दोन दृष्टांत देतात। काय देतात की राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगी सिद्धी पावे। ज्ञानोबाराय म्हणतात एखादी राजाची त्या ठिकाणी काय पत्नी आहे आणि तिला जर एखाद्या गोष्टीची कमतरता वाटली ती भीक मागायला जाणार आहे का? नाही जाणार। का जाणार नाही? कारण तिच्या पाठीमागे तिचा पती हा राजा आहे, राजाची पत्नी भीक मागायला जात नसते। त्याचप्रमाणे माझे सद्गुरू काय समर्थ आहेत। दुसरं त्या ठिकाणी दृष्टांत देतात। हा दृष्टांत त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना थोडा कमी वाटला असेल, पण दुसरा देतात की कल्पतरू तोळबटे जो कोणी बैसला काय येऊन त्याला सांग जोजी। कल्पतरूच्या झाडाखाली एखादा व्यक्ती बसलेला आहे आणि तो विचार करेन का की माझा दारिद्र्य कसं हरण होणार आहे, मला त्या ठिकाणी जेवण कोणी घालणार आहे, विचार करणार नाही। काय करणार आहे? तो ज्या झाडाखाली बसला आहे ते झाड कशाचं आहे? कल्पतरूचं आहे। आणि कल्पतरूच्या झाडाखाली बसल्यानंतर जी कल्पना तुम्ही कराल ती कल्पना लगेच त्या ठिकाणी तात्काळ पूर्ण होते। म्हणून कल्पतरूचं उदाहरण दिलं आहे। पण हेही उदाहरण त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना थोडंसं तुटकं वाटतंय बरं का। याचा विचार आपल्याला पुढे बघायचा आहे की दोन्ही उदाहरण दिलेले आहेत, पण श्रीगुरूच्या सामर्थ्यापुढे ही दोन्ही उदाहरण त्या ठिकाणी काय पुष्कळकामी आहे। का ही दोन्ही उदाहरणं उद्धार करू शकत नाही साधकाचा, परंतु सद्गुरूची असणारी सामर्थ्य शक्ती मात्र उद्धार करते। कशी करते? ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धारिलो गुरु कृपे। ज्ञानोबाराय म्हणतात की माझ्या गुरुच्या कृपा प्रसादाने मी काय झालो, हे जीवन मृत्यूचे चक्र आहे याच्यावर मी उद्धारून गेलो आणि जी भवनदी आहे ही तरून गेलो। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठाला अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ऐकून ठेवलेला आहे। आता कीर्तन मी कधीही सोडू शकतो, काही अडचण नाही, कारण की अभंग कळला म्हणजे कीर्तन कळलं। त्यामुळे आता कीर्तन सोडून द्यायचं का नाही? थांबा, बोलू दे मला थोडं, नाही का? तुम्ही हा म्हणता काय की अभंगाचा सर्व भावार्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे। पण अभंगाला त्याने सविस्तर चिंतनापूर्वी दोन शब्द परिहार द्यायचा। तो असा, गेल्या 3 वर्षापासून सद्गुरू बाबाजींच्याच पुण्यस्मरणानिमित्त सुरू असणारी शुद्ध वारी, आणि या वारीमध्ये आज या सेवकाचा त्या ठिकाणी नंबर लागलेला आहे सेवा करण्याचा। कारण की जोपर्यंत गुरूंची इच्छा होत नाही तोपर्यंत सेवा मात्र माणसाला भेटत नसते। पण सेवा भेटत नाही याचा अर्थ सेवा करायची नाही का? इतर सेवा आहेत ना, जरी कीर्तनकार असेल, गायक असेल, वादक असेल, ती सेवा जरी भेटली नाही पण इतर सेवा आहेत ना, इथं भजन आहे, कीर्तन आहे, जेवणाची त्या ठिकाणी पंक्ती असं इथे वाढा, ही सेवा आहे, ही सेवा निमित्ताने त्या। परंतु प्रत्येक व्यक्तीला असं वाटत असतं की मी जे करतोय ही सेवा मला कुठेतरी त्या ठिकाणी देण्याची वेळ आली पाहिजे। अन्यथा गायक आहे मग त्याला जरा म्हणायलाच माईक दिला नाही तो कशाला येईन इथे। जर कीर्तनकार आहे त्याला जर कीर्तनाची सेवाच भेटली नाही तर मनामध्ये करत शल्य असणारच नाही की आपली सेवा व्हायला पाहिजे, होत नाही। तसं मला काही वाटत नव्हतं, असं समजू नका। परंतु विषय असा आहे की बोलण्याच्या योगात बोलून जातोय की सेवा मात्र करावी लागते। सेवेशिवाय त्या ठिकाणी परमोच्च स्थिती माणसाची काय होत नाही, प्राप्त होत नाही। मग ज्ञानोबाराय म्हणतात की तुम्हाला जरा या भवसागर रूपातून तरुण जायचं असेल तर काय करा, सेवा करा। कोणाची सेवा करायची? गुरुची सेवाही करायची। आता बघा, गुरुची सेवा करायची आहे, पण गुरुची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी
अंतःकरण शुद्ध असायला पाहिजे आणि अंतःकरण शुद्ध असेल तर गुरुची सेवा माणूस त्या ठिकाणी निःसंकोचपणे त्या ठिकाणी करत असतो। आणि मग गुरुची सेवा करायची आहे ना, तर मी त्या ठिकाणी 3 वर्ष झाले या ठिकाणी येतो आहे। अनेक त्या ठिकाणी मोठे मोठे महाराजांचे कीर्तन ऐकले, साधू संतांच्या त्या ठिकाणी सेवा या ठिकाणी संपन्न झाल्या आणि त्या ठिकाणी आज या सेवकाचं भाग्य उदयाला आलं आणि आजची सेवा या ठिकाणी तुमच्या समोर उभा राहिलो विठ्ठला। या सेवेसाठी त्या ठिकाणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन मंडळी आहेत, गुरुबंधू मंडळी आहेत। आज त्या ठिकाणी मी संस्थेमध्ये खरंच सांगतो, मी काय परीक्षा दिली नाही कीर्तनाची, परंतु आज कीर्तनाची परीक्षा बाबांच्या समोर त्या ठिकाणी होत आहे माझी। कारण की प्रथम प्रवचन केलं त्याही त्या ठिकाणी सद्गुरू मोठे बाबा उपस्थित होते आणि आज प्रथम त्या ठिकाणी आश्रमामध्ये कीर्तन करतोय तर शास्त्री बाबा उपस्थित आहेत। ज्या बाबाजींनी आज त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी घडवले सद्गुरू राऊत बाबांच्या संस्थेमध्ये, त्याच बाबांच्या समोर आज सेवा करतो। त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्यात आणि आज मीही त्यांचाच विद्यार्थी असं समजू बाबा, मी थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीन, चुकलं तर अवश्य मला संकेत करा। आणि या सेवेसाठी गुरुबरे बाबाजी उपस्थित आहेत। वास्तविक बघता त्यांनी उभं राहावं आणि आम्ही कीर्तन करा एवढी पात्रता आमची नाही, परंतु त्या ठिकाणी जसं आईला आपला मुलगा वाकडा तिकडा बोलायला आलं त्या ठिकाणी काय वाटतं, चांगलं वाटतं। कसं ना तरी बालक बोला बोले का वाकडा बीच का पावली ती तोज करून मावली ऋषी देवी। ती आई जी असते ना, तिचा मुलगा वाकडा चालायला लागला त्या ठिकाणी थोडं बोलायला लागला, तिला आनंद वाटतो, अरे वा माझा बाबला बोलायला लागला। त्याचप्रमाणे आज तुमच्या समोर सेवा करणं धाडस करत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित ज्यांच्याकडे बघून आम्ही त्या ठिकाणी परमार्थ शिकलो असे असणारे आमचे गुरुवर्य मिर्झे बाबा, ज्यांच्याकडे दिंडीमध्ये जात असताना मिर्झे बाबा म्हणायचे, अरे तुला काय व्हायचं? मी म्हटलं मला त्या ठिकाणी एक हरिभक्त व्हायचं आहे। त्याच्यामुळे वा वा विचारसरणी चांगली आहे, मग कीर्तन करणार नाही का? म्हणून ज्या दिवशी त्या ठिकाणी बाबांचा आशीर्वाद लाभल त्या दिवशी नक्कीच कीर्तन करेल। आणि आज त्या ठिकाणी बाबाचा आशीर्वाद महाराज तुमच्या समोर सेवेचा योग आलेला आहे आणि ज्या गुरुवर्याकडून त्या ठिकाणी काहीतरी शैक्षणिक शिक्षण घेतलं असे असणारे आमचे पानकर सर हेही त्या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्याही चरणाला नम्रपणे त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील असणारे दिग्गज हरिभक्त मंडळी ज्यांच्या गायनाने त्या ठिकाणी अख्खा महाराष्ट्र त्या ठिकाणी दुमदुमून निघाला आहे असे असणारे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू निलेशजी महाराज नेहवल, त्याचबरोबर कीर्तनकार वारकरी गायनाचार्य असणारे आमचे अशोकजी महाराज पारधी असतील, त्याचबरोबर संगीत अलंकार आमचे प्रतीकजी महाराज काळे असतील, मृदंगाचार्य त्यांनी आता वाजायला थांबायला पाहिजे होतं पण तुम्ही तिकडे पाठीमागून राहिले, असे असणारे आमचे जाधव महाराज यांचा त्या ठिकाणी चरणावर नतमस्तक होतो। त्याचबरोबर माझा सहपाठी अक्षय महाराज माताडे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्वजण माझे परिचयाचे आहेत। आता सर्वांचं नाव घेतलं तर मी काय इथं काय लग्नाला उभा नाही, त्यामुळे ज्यांच्या त्या ठिकाणी विशेष सेवा आहे, आपल्या आश्रमाची डिजिटल व्यवस्था ज्यांच्याकडे आहे, प्रचार प्रसार करण्याचं काम ज्यांचं आहे असे असणारे आमचे नाना महाराज चेडे यांचं त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो आणि सेवेला सुरुवात करतो। विठ्ठला बघा, सेवेकरती निवडलेला जो अभंग आहे हा माऊली महाविष्णू यांचा आहे। या अभंगातून ज्ञानोबर आहे गुरुचं त्या ठिकाणी वर्णन करतात। वास्तविक पाहता वर्णन करण्यासाठी जी पात्रता लागते ती पात्रता वर्णनकर्त्याच्या त्या ठिकाणी स्थितीमध्ये असायला पाहिजे। कारण की ज्याचं आपल्याला वर्णन करायचं आहे त्याचं वर्णन करण्या अगोदर त्याचा काहीतरी संघ आपल्याला घडला पाहिजे। जर मला त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगायची आहे तर मला त्या ठिकाणी फक्त ऐकून माहिती देता कामा नाही, मला त्या व्यक्तीसमोर जावं लागेल, त्याच्याशी बोलावं लागेल। बोलल्यानंतर त्या व्यक्तीची व्यक्तिरेखा ज्यावेळेस समजते त्यावेळेस माणसाचं वर्णन करतो, अन्यथा भुसात भाल्या आणायची नाही। कारण काय होतं, एखादा व्यक्ती भेटला नाही काय नाही, वा 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 तुमचं काय गायन आहे आणि गायन ऐकलेलंच नसतं, अशी परिस्थिती नाही। तर ज्ञानोबाला काय करतात, यथार्थ वर्णन करतात निवृत्तीनाथ महाराजांचं। जे श्रीगुरु आहे ते कोण आहे, निवृत्तीनाथ महाराज आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांचं यथार्थ वर्णन ज्ञानोबा का करतात, कारण की ज्ञानोबरायांचे असणारे कोण आहे ते ज्येष्ठ बंधू आहेत, म्हणजे त्या ठिकाणी नात्याने भाऊ आहेत मोठे। परंतु आध्यात्मिक नातं जर बघितलं तर ज्ञानोबरायांचे ते काय श्रीगुरु आहेत आणि श्रीगुरूचं वर्णन करण्यासाठी त्या ठिकाणी ज्ञानोबा या ठिकाणी अभंगामध्ये प्रस्तुत काय सांगतात की मला माझ्या श्रीगुरूची जी शक्ती आहे ती मला तरुण घेऊन जाते। बघा
आता आपल्याला श्रीगुरूंकडे जायचं आहे, पण तत्पूर्वी आपल्याला श्रीगुरूकडे का जाण्याची गरज आहे, कशासाठी श्रीगुरूंकडे जायचं आहे याचा विचार करायचा आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला कशाची अपेक्षा आहे? इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती आहे याला कशाची अपेक्षा आहे? महाराज अरुण मामा, कशाची अपेक्षा आहे तुम्हाला? हा, सुखाची अपेक्षा आहे. असं कोणती या ठिकाणी व्यक्ती नाही की त्याला सुख पाहिजे नाही. आता त्या ठिकाणी कोणी मायकाला म्हणेल महाराज मला सुखाची अपेक्षा नाही, तर त्याचा सत्कार करू शकतो आपण इथे. का? अरे सुख असं त्या ठिकाणी न म्हणणारा व्यक्ती जगतामध्ये कुणी भेटणार नाही. मग तो कोणी असू द्या, तो त्या ठिकाणी साधू असू द्या, संन्यासी असू द्या, ब्रह्मचारी असू द्या, गृहस्थी असू द्या, वानप्रस्थी असू द्या, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. पण ही सुख आहे कुठे? या सुखाची त्या ठिकाणी परिभाषा काय आहे? सुख कोणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भेटू शकतं याचा विचार करायचा आहे. बघा, कारण की हा भवसागर आहे आणि या भवसागरामध्ये माणूस काय हेलकावणे घेत आहे. तो कधी बुडेल आणि कधी मरेल सांगता येत नाही. पण या भवसागरामध्ये एक नावाडी पाहिजे आणि तो नावाडी कोण असतो? सद्गुरू असतो. मग त्या सद्गुरूकडे जायचं आहे ना, त्याच्यापूर्वी त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची ठेवण जी आहे ती कशी असायला पाहिजे? शुद्ध असायला पाहिजे. कारण की जोपर्यंत शुद्ध अंतःकरण होत नाही ना भगवंत येतो ना सद्गुरू आपल्याकडे असतो. गुरु करण्याची पद्धत जी आहे, मला त्या ठिकाणी जर गुरु करायचा असेल तर गुरु करण्यासाठी प्रथमतः तुम्हाला सेवा करावी लागेल. सेवा त्या ठिकाणी नसेल तर मला गुरुही तुमच्याकडे येऊ शकत नाही. मला येत सेवा हा दार म्हणता काय तर वृत्ती प्रणिपातेन परिप्रश्न सेवया उपदेशन केले ज्ञानम ज्ञानच तत्वदर्शन. त्या ठिकाणी गीतेमध्ये भगवान सांगतात की जर तुला सद्गुरूची अपेक्षा आहे ना, सद्गुरूंनी तुला उपदेश करावा असं जर वाटत असेल तर तुला त्या ठिकाणी सेवा करावी लागेल. सेवा केल्यानंतर तुला प्रश्न करावा लागेल. मग ही जी सेवा आहे ही शुद्ध अंतःकरणाने झाली पाहिजे, निष्काम भावनेने झाली पाहिजे. तर त्या ठिकाणी मग कुठेतरी त्या ठिकाणी आपल्याला रस्ता सापडायला लागतो. पण हा रस्ता सापडला जरी पण हा रस्ता त्या भगवंताकडे जातो हे मात्र आपल्याला माहीत नसतो. आणि ह्या रस्त्याचं दर्शन करण्यासाठी आपल्याला गुरुची आवश्यकता असते. मग हे गुरु त्या ठिकाणी भेटण्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागते महाराज. मग काय करावं लागतं महाराज? तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं. भगवंताचं नामस्मरण झालं तर मग त्या ठिकाणी तुकोराय म्हटलंच आहे की तुला सुखाची त्या ठिकाणी आशा आहेत ना, तू कुठे जा सुखाला तरी तू पंढरी तरी तू पंढरी सीताय तरी तू पंढरी सीताय सुखाला की तळमळ करतायत ना तर कुठे जा? एक वेळ तू पंढरपूरला जा. मग तिथे गेल्यानंतर काय महाराज? ज्याच्या चरणाचे सुख आहे पण ते कसं आहे? निरंतर आहे महाराज. इतर गोष्टीमध्ये जे सुख आहे ते अस्थायी आहे. जे स्थिर जे सुख आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी भगवंताच्या चरणाशी भेटेल महाराज. आणि भगवंताकडे जायचं आहे ना, पण त्या भगवंताची ओळख करून देणारा माणूस तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्हाला काशीला जायचं असेल तर काशीला जाण्यासाठी महाराज कोणतरी महाराजांना भेटावं लागेल ना, की तुम्ही त्या ठिकाणी काशीला जात आहात तर आम्हालाही घेऊन चाला. त्या ठिकाणी तुम्ही एकटे जर निघाले तर तुमचा घात होऊ शकतो. एक तर तुमचा टिशी तुम्हाला धरेल किंवा तुम्ही काशीला न जाता वाराणसीला जातात. का? की तुम्हाला माहिती नाही कुठं जायचं आहे. आणि ज्या व्यक्तीला ती माहिती आहे त्या व्यक्तीकडे जाण्याचं आपलं काय कर्तव्य आहे. अन्यथा आपण काय करू की त्या ठिकाणी आता मला श्री क्षेत्र अयोध्येला जायचं आहे पण रेल्वे कुठे लागते काही माहिती नाही. मग अशा वेळेस जो शहाणा पुरुष आहे त्याला भेटावं लागतं. त्याचप्रमाणे अध्यात्मामध्ये जर प्रगती करायची असेल तर भगवंताला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला त्या भगवंताच्याच दूताला भेटावं लागेल. मग भगवंताचे दूत कोण आहे महाराज? जे कुठून आलेले आहेत? वैकुंठावरून आलेले आहेत. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले देऊशी साच भावे तुकोबाराय म्हणतात काय मी वैकुंठावरून आलो. कशासाठी आलो? तर तुम्हाला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे.
कारण की जे संत येत असतात ते आपल्याला घेऊन जाण्यासाठी येत असतात. मग या संतांना भेटण्यासाठी आपल्याला अंतःकरणाची जी ठेवण आहे ती शुद्ध करावं लागेल. कारण की जर अंतःकरण शुद्ध नसेल तर तुम्हाला संतही भेटणार नाही महाराज. आणि संत भेटले तर भगवंत बाजूलाच राहतो. मग ज्या करता तुम्हाला संतांची भेट करून द्यायची आहे ना, तर मग त्या संताकडे जाण्यासाठी तुम्हाला त्या संतांची सेवा करावी लागेल. पहिली गोष्ट तुम्हाला संत कोण आहेत हे माहिती असायला पाहिजे. संत जर माहीत नसेल तर तुम्ही कोणाचीही सेवा करतात, व सेवा करून त्या ठिकाणी काही फायदा होणार नाही. पण तुम्हाला त्या ठिकाणी संतांची सेवा करायची आहे तर त्यासाठी सद्गुरू पाहिजे जीवनामध्ये. हा, संत म्हणजे सद्गुरू आणि सद्गुरू म्हणजे संत. आणि तुम्हाला जर त्या सद्गुरूची सेवा घडली तर मग ते सद्गुरू काय करतात, तुम्हाला ज्ञान देतात. मग ते ज्ञान कोणतं देतात तर आपल्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी 5 प्रकारचे भेद आहेत. आणि असणारा भेद जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी त्या भगवंताला प्राप्त करू शकत नाही. मग ते कोणते भेद आहे महाराज, तर जीव ईश्वराचा भेद आहे. जीव कसा आहे, वेगळा आहे, ईश्वर वेगळा आहे, ही संकल्पना आपल्या मनामध्ये आहे. जीव ईश्वराचा भेद आहे, पुन्हा जीवाचा आणि जलाचा भेद आहे, पुन्हा जीव जलाचा भेद आहे, पुन्हा त्या ठिकाणी जलाचा भेद आहे, जीवाजीवाचा भेद आहे, आणि या ठिकाणी आणि जल ईश्वराचा भेद आहे. असे 5 प्रकारचे भेद त्या ठिकाणी विचारसागरामध्ये सांगितले आहे. 3ऱ्या तरंगामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात येतं की जर एखाद्या साधकाला जर भगवंताकडे घेऊन जायचं असेल तर प्रथमतः त्याच्या अंतःकरणामधले असणारे भेद हे नष्ट झाले पाहिजे. कारण की जर भेदच नष्ट झाले नाही तर त्याला ईश्वर प्राप्ती होणार नाही, त्याला ज्ञान होणार नाही. आणि ज्ञानाला त्या ठिकाणी जर ग्रहण करायचं असेल तर अंतःकरणामध्ये असणारा भेद तो घालावा लागेल. विठाला मग हे भेद कशा प्रकारचा आहे तर जीव ईश्वराचा भेद आहे. काय आपली सामान्य त्या ठिकाणी काय मनस्थिती आहे की ईश्वर वेगळा आहे आणि जीव वेगळा आहे. वास्तविक पाहता जीव आणि ईश्वर हा वेगळा नाही आहे, परंतु संकल्पना आपण करून घेतलेली आहे की माझं आणि त्याचं त्या ठिकाणी काय भेद आहे महाराज. आणि ज्ञानोबराज 18 अध्याय म्हणतात की तुझे जवळ घडे तव तव संसार भय जोडे. काय ज्या वेळेस माणसाच्या त्या ठिकाणी मनामध्ये दूध वाजतं, दुसरा व्यक्ती कोणतरी येतो त्यावेळेस भांडणं होत असतात. त्या ठिकाणी व्यवहारामध्ये सुद्धा भांडण होण्याचं कारण काय, 2 व्यक्ती एकत्र येणे. ज्यावेळेस 2 व्यक्ती एकत्र येतात त्यावेळेस भांडण त्या ठिकाणी होतच असतात. मग किती त्या ठिकाणी मित्र असेल तरी काहीतरी विचार एक वेगवेगळा होतो आणि काय होतो की मग म्हणतो नाही तुझा विचार वेगळा आहे, माझा विचार वेगळा आहे. अशामुळे काय होतो मग या भेदामुळे भांडण होतात. मग जीव आणि ईश्वरचं त्या ठिकाणी काय अभेदपणा जीव आहे तो स्पष्ट करून घेण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं. मग आता ईश्वर आणि जीवाचा भेद सद्गुरूने सांगितला तरी त्या ठिकाणी 2 नंबरचा भेद आहेतच शिल्लक. तर काय जड जीवाचा भेद आहे. काय जड जीवाचा भेद आहे. मी तुमच्या समोर त्या ठिकाणी बोलत आहे, मी जरी सजीव असेल परंतु हा माईक काय हा निर्जीव आहे, म्हणजे हा जड आहे. मग या जड असणाऱ्या पदार्थाची त्या ठिकाणी एकरूपता होण्यासाठी जरी हा जड असेल तरी याला काहीतरी आयुष्य आहे ना, काहीतरी दिवस हा टिकणारच आहेत ना. याच्या अर्थ याच्यामध्ये काहीतरी सत्ता आहे, पण ती कशी आहे निर्गुण स्वरूपामध्ये आहे. याचं त्या ठिकाणी याची उत्पत्ती झाली म्हणजे याचा हे नाश होणार आहे. जड जरी असला तरी या भगवंताच्या सृष्टीमध्ये आहे. म्हणून जड आणि त्या ठिकाणी जीवाचा जरी भेद असला तरी तो भेद त्या ठिकाणी नष्ट करावा लागतो. तेव्हा त्या ठिकाणी काय होतं, मग तुम्ही कुठेही जा, जसं तुकोबराज त्या ठिकाणी वनामध्ये जातात आणि वनामध्ये गेल्यानंतर जे त्या ठिकाणी जे पक्षी आहेत, झाडं आहेत त्यांना काय म्हणतात, मित्र म्हणतात, सखे म्हणतात, स्वरे म्हणतात. जसं की वृक्षबली आमास्वरी वनचरी पक्षी सुस्वरी आळविती रे. तुकोबराज महाराज म्हणतात की त्या ठिकाणी हे जे वन आहे, जे पक्षी आहेत, हे झाडं आहेत, हे काय माझे मित्र आहेत, माझे सखे आहेत, माझे सोयरे आहेत. पण हा भेद कधी ज्यावेळेस जीव आणि जलाचा भेद निघून जातो त्यावेळेस ती संकल्पना किंवा ही वृत्ती माणसाच्या अंतःकरणामध्ये धारण होते. सांगितलं काय ईश्वर जीवाचा भेद सांगितला आणि जड जीवाचा भेद सांगितला. आता भेद काय जीवाजीवाचा भेद आहे. तुम्ही म्हणता जीवाजीवाचा भेद कसं काय, या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी 84 लाख योनी आहेत आणि या प्रत्येक योनीमध्ये एक जीव त्या ठिकाणी जन्माला येतो आणि दुसराही जीव जन्माला येतो. बघा आता मी तुमच्या समोर उभा आहे, मीही जीव आहे आणि या ठिकाणी एखादं कुत्रं चाललंय तेही जीव आहे. परंतु भेद आहे ना याच्यामध्ये. हा भेद आहे वेगळ्या विनीमध्ये आहे आणि मी वेगळ्या विनी, पण जीवच आहे ना. मग जीवजीवाचा भेद सांगितला आहे. पण हाही भेद ज्यावेळेस संपूर्ण नष्ट होतो त्यावेळेस काय होतो, परमात्म्याची प्राप्ती होण्याचा एक मार्ग खुला होतो. आता त्या ठिकाणी 4 क्रमांकाचा भेद सांगितला आहे की काय जड जलाचा भेद. बरोबर ना की काय जड जलाचा भेद सांगितला आहे की ही जी माईक आहे, ही पेटी आहे, हे दोन्ही जड वस्तू आहेत. परंतु
यांची त्या ठिकाणी जर भेद नष्ट ज्यावेळेस होईल त्यावेळेस असं त्या ठिकाणी पाहण्यात येतं की आपली जी वृत्ती आहे ही तदाकार वृत्ती होते, सर्वमय त्या ठिकाणी गोविंद अशी त्या ठिकाणी वृत्ती प्राप्त होते. आणि मग शेवट जो भेदरहित त्यावेळेस मनुष्य होतो त्यावेळेस त्याला काय याची प्राप्ती होते? भगवंताची प्राप्ती होती. पण ती भगवंताची प्राप्ती होण्यासाठी त्याला एका गुरुची आवश्यकता आहे. ते गुरु ज्ञानोबराय म्हणतात की माझे समर्थ आहेत या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. श्री गुरु सारिका अस्ता पाठीराका इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये जे सद्गुरू भेटले ते कोणते आहेत? ते श्री गुरु आहेत आणि ते सामर्थ्यवान आहेत. मग हे असणारे निवृत्तीनाथ महाराज सामर्थ्यवान आहेत ना. पण सज्जनांनो आपल्याला पहिली गोष्ट गुरु या असणारी व्याख्याची थोडी संज्ञा बघावं लागेल. कारण की गुरु आपण म्हणतो मी गुरु केला, पण गुरु या शब्दाची व्याख्या थोडी आपल्याला बघावं लागेल ना. कारण की गुरुचे 4 प्रकार पडतात बघा. गुरु, सद्गुरु, श्रीगुरु आणि जगद्गुरु असे 4 प्रकारचे त्या ठिकाणी गुरु आहेत. मग हे गुरु त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपला उद्धार करू शकतात थोडंसं आपण बघू बघा. कारण की आपल्या बाबाच्या चरित्रावर थोडं यायचं आहे, म्हणून या गुरुच्या माध्यमातून आपल्याला बाबांच्या चरित्रापर्यंत यायचं आहे. तर प्रथम दर्शनी जे गुरु असतात ते कोण असतात? आपले आईवडील असतात. ज्यावेळेस मुलगा बोलायला लागतो, चालायला लागतो, त्याला ते जे सर्व काही शिकवलं जातं ते आईवडिलाकडे शिकवलं जातं. त्याच नंतर त्याच गुरुमध्ये शिक्षकही येतात. शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी शिक्षक काय करतात? त्याला वाचायला लिहायला शिकवतात. मग ते काय झाले? प्रथम गुरु झाले. परंतु ते असणारे गुरु मात्र तुमचा उद्धार करू शकत नाही. तुम्हाला ते भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. ते व्यवहारिक ज्ञान तुम्हाला देतील, सर्व काही देतील, परंतु भगवंताची प्राप्तीसाठी त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या गुरुकडे जावं लागेल महाराज. मग ते दुसरे गुरु कोणते आहेत? तर मग ते सद्गुरू आहेत बघा. मग हे सद्गुरू कोण आहेत? जे गुरु त्या ठिकाणी सतवस्तूचं ज्ञान करून देतात
की ही जी वस्तू आहे हा भगवान परमात्मा आहे आणि या परमात्म्याची तुला प्राप्ती करायची आहे आणि या परमात्म्याला प्राप्त करून घेण्यासाठी अशी अशी क्रिया आहे, याचं ज्ञान जो व्यक्ती देतो त्याला काय म्हणतात, सद्गुरू म्हणतात. पण ही सद्गुरू तुम्हाला पूर्णपणे भगवंताकडे घेऊन जाऊ शकत नाही. यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी काहीतरी न्यूनता आहे. मग त्यानंतर येतात श्रीगुरू. मग श्रीगुरू काय करतात, तर श्रीगुरू काय करतात, त्या साधकाला सांगतात की हाच भगवंत आहे आणि याच भगवंताला मी तुला याच क्षणी काय करतो, प्राप्त करून देतो. ही ताकद कोणामध्ये आहे, श्रीगुरूमध्ये आहे. आणि हे श्रीगुरू आहे, हेच काय असतात, जगद्गुरू असतात. विठाला मग श्रीगुरू आणि जगद्गुरू हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे सज्जनांनो. कारण की श्रीगुरूकडे त्या ठिकाणी आध्यात्मिक जे ज्ञान असतं तेच ज्ञान त्या ठिकाणी जगद्गुरूकडे असतं. परंतु मग हे जगद्गुरू आपल्या सृष्टीमध्ये कोणी झाला आहेत का, त्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे ना की या सृष्टीमध्ये त्या ठिकाणी किती जगद्गुरू झाले आहेत. तुम्हाला तरी माहिती आहेत का, आपल्या या सनातन वैदिक धर्मामध्ये त्या ठिकाणी 3 गुरु आहेत. मग ते कोण आहेत जगद्गुरू, ते गुरु कोण आहेत, तर ते गुरु भगवान श्रीकृष्ण आहेत. बघा, प्रथमतः त्यांना त्या ठिकाणी काय म्हणाय, कृष्णम वंदे जगद्गुरू. त्या ठिकाणी भगवंताला जगद्गुरू म्हटलं आहे. त्यानंतर श्रीमद आद्य शंकराचार्य यांना जगद्गुरू ही पदवी लाभलेली आहे. आणि त्यानंतर महाराज ही पदवी आपल्या वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी मुकुटमणी असणारे जगद्गुरू तुकोबाराय यांना ही पदवी लाभली. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सदाचा दुनिया, संप्रदाय सदाचा दुनिया. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सदाचा दुनिया, संप्रदाय सदाचा दुनिया. जगद्गुरू तुकोबाराय हे नामदारा यांचे अवतार आहे आणि त्यांच्यापासून हा संप्रदाय त्या ठिकाणी फळला फुलला. मग तुम्ही म्हणता की आम्ही भगवान श्रीकृष्णाला मान्य करू की ते जगद्गुरू आहेत का. जगद्गुरूची त्या ठिकाणी व्याख्या अशी आहे की ज्या गुरुला भूत भविष्य वर्तमान का या तिन्ही कालामध्ये सूक्ष्म रूपाने जाता येतं, पुन्हा बाहेर येतं आणि सर्व काही हकीकत सांगता येते, त्याला जगद्गुरू म्हणतात. मग भगवान श्रीकृष्ण सर्व काही ज्ञान होतं की काय, ते भूतकाळामध्ये जाऊ शकत होते, वर्तमान काळामध्ये जाऊ शकत होते आणि भविष्यातही जाऊ शकत होते. मग आद्य शंकराचार्य त्यांच्या ठिकाणी ही शक्ती होती, ते त्या ठिकाणी या तिन्ही कालामध्ये ते जाऊ शकत होते. मग तुकाराम महाराजांचं असं काही उदाहरण आहे का की जे त्या ठिकाणी एखाद्याच्या अंतःकरणामध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याच्या वर्तमान स्थितीमध्ये अंतःकरणात काय चालू आहे हे ओळखलं. अशी त्या ठिकाणी एक कथा जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये आहे. बघा, ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबाराय त्या ठिकाणी एक महाराज म्हणून प्रसिद्ध झाले देहूमध्ये, की त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज कीर्तन करतात, प्रवचन करतात. ही त्या ठिकाणी सर्व माहिती ज्यावेळेस सर्व समाजाला कळायला लागली तर समाज त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागे जायला लागला, सर्वजण त्या ठिकाणी. कारण की त्या काळामध्ये महाराज हा धर्म होता, हा काही लोकांच्या हातामध्ये जखडलेला होता आणि हा धर्म जगद्गुरू तुकोबाराय काय करत होते, मोकळा करत होते महाराज. कारण की तुकाराम महाराजाला माहिती होतं की हे वेद असणारे वेदशास्त्र संपन्न जे व्यक्ती आहेत हे या लोकांना हुशार करू शकत नाही. यांच्या ठिकाणी काय भाव आहे, हे एकल कोटी भाव आहे. कारण की हे लोक काय करत असतात, हे लोकांचं शोषण करत आहेत. मग तुकोबाराय त्या काळामध्ये महाराज ही असणारी वैदिक परंपरा जी आहे, म्हणजे आताची वैदिक परंपरा तीही एकच आहे, परंतु त्या परंपरेमध्ये त्यावेळेस काही त्या ठिकाणी त्याला ग्लानी लागली होती महाराज. कारण की ज्या लोकांना ज्ञान होतं ते लोक काय करायचे, इतराला द्यायला तयार नव्हते. की जर हे लोक हुशार झाले तर आपलं दुकान चालणार नाही. आणि मग हे ज्ञान त्या ठिकाणी जगद्गुरू तुकोबारायांनी काय केलं महाराज, प्रकार शब्दामध्ये सांगितलं, अरे वेदाचा अर्थ फक्त आम्हालाच ठावा आहे. हिराणी Rani
त्यावेळी जगद्गुरु तुकोबाराय म्हणायचे, अरे वेदाचा अर्थ आम्हालाच हवा आहे. हेरांनी फक्त त्या बाथेवर घेऊन ओझं व्हायचं त्याचं का, तर तुम्हाला त्या ठिकाणच्या लोकांना द्यायचंच नाही ना. मग तुम्हाला द्यायचंच नाही तर मग भार व्हा त्याचा, माथ्यावर काय हिंडत राहा. पण मी त्या ठिकाणी मोकळा सांगणार का, की मला हे असणारं जे जन आहे हे बुडत आहे. आणि मला त्या ठिकाणी असणारं जन बुडत आहे ना, मला यांचा कळवळा येतो. आणि यांचा कळवळा आल्यानंतर अंतःकरणामध्ये माझी जी वृत्ती आहे त्या ठिकाणी खिन्न होते. मला असं वाटतं की हे लोक त्या ठिकाणी हुशार झाले पाहिजे, यांनाही त्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे. मग तुकोबारा त्या ठिकाणी गावोगावी प्रवचन कीर्तन करायचे. आणि ही माहिती त्या ठिकाणी मोरया गोसावी नावाच्या एका गणेश भक्ताला कळाली. त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी नेहमी शैल्य असायचं की माझ्या गणपती बाप्पाच्या आरतीला लोकच जमत नाही, आता काय करायचं. मग त्याच्या एका भक्ताने सांगितलं की मोरया गोसावी, आपल्या या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी देहूमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या ठिकाणी कीर्तन भजन करतात. त्यांच्या प्रवचनाला हजारो संख्येने लोक उपस्थित राहतात. जर आपण त्यांचं कीर्तन ठेवलं, प्रवचन ठेवलं तर नक्कीच आपल्या आरतीला लोक येतील. बघा, आणि मग मोरया गोसावीला तो विचार पटला आणि तिने काय केलं, एक पत्र लिहिलं. सप्रेम जय हरी, जगद्गुरु तुकोबाराय आपणास त्या ठिकाणी साष्टांग दंडवत. येणाऱ्या संकट चतुर्थीला आपण त्या ठिकाणी आमच्या गणपती बाप्पा समोर कीर्तनरूपी सेवा करावी अशी आमची आग्रहाची आणि विनंती आहे. आणि या पत्राबरोबर काय केलं, एक मनुष्य पाठवला. ते पत्र जगद्गुरु तुकोबारांच्या हातामध्ये दिलं. आणि तुकाराम महाराज ते पत्र बघितलं. आणि पत्र बघितल्यानंतर तुकाराम महाराज त्या ठिकाणी मनामध्ये विचार करायला लागले की मी तर त्या ठिकाणी गणेश भक्त आहे नाही ना, मग मी पांडुरंगाचा भक्त आहे, मग आता काय करायचं. तुकाराम महाराज आमच्यासारखे महाराज म्हणे नव्हते की त्या ठिकाणची मरई आहे, मी पांडुरंगाचा भक्त आहे. तुकाराम महाराज म्हणले, अरे भेद आहे, हे भेदामध्ये मी गुंतणार नाही, मला माझ्या पांडुरंगाचा प्रसार करायचा. मग तुकाराम महाराज म्हणले, मी नक्की त्या ठिकाणी संकट चतुर्थीला कीर्तनासाठी येईल. आणि पिंपरी चिंचवड या शहरामध्ये असणारे मोरया गोसावी त्या ठिकाणी गेले. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी कोणी आहे का नाही. आणि त्यावेळेस गोसावी त्या ठिकाणी काय करत होते, पूजा करत होते गणपती बाप्पाची. आणि पूजा करता करता त्यांच्या अंतरंगामध्ये त्या ठिकाणी एक भाव निर्माण झाला की शेतामध्ये वांगे लावलेले आहेत आणि ते वांग्याला त्या ठिकाणी गाय खायला आलेली आहे, मात्र रखवलदार ती गाय हाणायला तयार नाही. आणि इथूनच त्या ठिकाणी माझं म्हणतात, अरे ती गाय हाण, अरे ती गाय हाण. आणि हे सर्व त्या ठिकाणी चित्र तुकोबाराच्या ठिकाणी अंतःकरण बघत होते की यांचं चित्त पूजेमध्ये नाही, यांचं चित्त त्या ठिकाणी त्या वांग्याच्या शेतामध्ये गेलेलं आहे. आणि मग पूजा झाली. मोरया गोसावींनी पाठीमागे बघितलं आणि तुकाराम महाराज त्या ठिकाणी भजन करतोय, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणाले, तुकाराम महाराज तुम्ही कधी आले. तुकाराम महाराज म्हणले, तुम्ही वांग्याच्या शेतात गेले होते ना, तेव्हाच मी इथे आलो. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान श्रीकृष्णांना कळत होतं भूत भविष्य वर्तमान काळ, तसंच शंकराचार्यांना कळत होतं आणि तसंच जगद्गुरु तुकोबारायांना कळत होतं. कारण की जगद्गुरु ही पदवी लावण्याच्या अगोदर त्या व्यक्तीला त्या लेवलचं त्या ठिकाणी काय कार्य करावं लागतं, ती साधना करावं लागती. आणि तदनंतर तो व्यक्ती जगद्गुरु रूपाला काय होतो, प्राप्त होतो. मग ज्ञानोबराय म्हणतात की माझे सद्गुरू कोण आहेत, ते श्रीगुरु आहेत. आणि श्रीगुरु म्हणजेच जगद्गुरु आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांकडे असं काय नाही हो. निवृत्तीनाथ महाराजांना त्या ठिकाणी गहिनीनाथांनी काय केलं, उपदेश केला. महाराज गुरु परंपरा कशी आहे आपली, आदिनाथ गुरु सकाळ सिद्धार्थ मचिंद्र दयाचा शीश मचिंद्र आपली जी गुरु परंपरा आहे ती गुरु परंपरा त्या ठिकाणी महाराज खूप तेजवान आहे. महाराज आपल्या वारकरी संप्रदायाला जी गुरु परंपरा लाभली ती खूप अविश्वसनीय आहे महाराज. कारण की इतर संप्रदायामध्ये जर बघितलं तर तो संप्रदाय कोणतरी स्थापन केलेला आहे म्हणून ते गुरु झाला आहे. तर आपली असणारी जी परंपरा आहे महाराज भगवान शंकरापासून आहे महाराज. कारण काय, आदिनाथ उमा बीज प्रगटले किंवा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. कारण की म्हणजे मच्छिंद्रनाथ आहेत, गोरक्षनाथ आहेत, गहिनीनाथ आहेत, नंतर निवृत्तीनाथ आहे. मग निवृत्तीनाथांनी त्या ठिकाणी
हे ज्ञान गहिनीनाथांकडून त्या ठिकाणी घेतलं, पण हे ज्ञान तोपर्यंत काय होतं, गुह्य होतं, गुप्त होतं. मग ते ज्ञान ज्ञानोबरायांना त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं आणि ते ज्ञान महाराज माऊलींनी काय केलं, प्रगट केलं. महाराज प्रगट आणि प्रगट केल्यानंतर हे ज्ञान कुठपर्यंत आलं तर शेठ निळोबारायापर्यंत आलं. महाराज तुम्ही पाहून घ्या त्या ठिकाणी काय की ज्ञानोबराय त्या ठिकाणी सांगून गेले. मग त्यामध्ये कोण आलं, एकनाथ महाराज आले, नंतर सकल संत आले. आपल्याला वेळ नाही संत परंपरा सांगण्यासाठी, म्हणून शेवट काय घ्या, निळोबारायांना घ्या. आणि निळोबारा त्या ठिकाणी गुरुनिष्ठ होते, कारण की ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला निघून गेले त्यानंतर निळोबरायांना कळलं की तुकाराम महाराजांचा आपला अनुग्रह घ्यायचा होता. आणि त्यावेळेस निळोबरायांनी महाराज 42 दिवस धारणं धरलं. भगवंताचा त्या ठिकाणी तुकोबरायांचा दावा करायला लागले की तुकाराम महाराज तुम्ही या, मला दर्शन द्या, मला अनुग्रह द्या महाराज. परंतु तुकाराम महाराज यायला तयार नाही. महाराज शेवट भगवंताला काळजी वाटली, अरे म्हणे तुकाराम महाराज जात नाही, कमी कमी आपण तरी जावा. ज्यावेळेस भगवंत एक निळोबरायांना भेटण्यासाठी आले आणि निळोबरायांनी त्या ठिकाणी वाटलं की तुकाराम महाराज आले काय, आणि बघितलं, डोळे उघडले, तुकाराम महाराज नव्हते, पांडुरंग परमा होता त्या ठिकाणी, साकार उभा होता. आणि त्यावेळेस निळोबराय म्हणतात, अरे पांडुरंगा येथे तुझ लागी बोलविले निळोबराय म्हणतात, अरे पांडुरंगा तुला कोणी बोलवलं इथं. वास्तविक पाहता बिकू कमी करा, वास्तविक पाहता त्या ठिकाणी निळोबरायला भेटायला येणार होते, परंतु तुकोबराय आले नाही. भगवान परमात्मा आला. का आला त्याच्या मागं थोडं गुपित आहे बघा. कारण की तुकाराम महाराज राहिलेच नव्हते ना महाराज. कारण तुकाराम महाराज म्हणले की देव पाहायला गेलो, देवच होऊन ठेवलो, मी आणि परमात्मा वेगळाच नाही. आता जर मी जावं तर मला पुन्हा माझं रूप धारण करावं लागेल. मग ही खडपड कोणी करायची, म्हणून देवाला म्हणे जा तुम्ही भेटून या. पण शिष्य एकनिष्ठ होता, त्यांनी ठरवलं होतं की मला तुकाराम महाराज त्याच रूपामध्ये पाहिजे. मग शेवट तुकोबराय गेले. निळोबरायाने अनुग्रही दिला. का दिला की निळोबरायांच्या जीवनामध्ये असणारी गुरुनिष्ठा, आणि गुरुनिष्ठा असेल तर भगवंताला पुन्हा त्या ठिकाणी तुकोबरायांना पाठावं लागलं. तुकोबराय तुम्हाला जावाच लागेल. मग तुकोबराय फक्त निळोबरायांसाठी आले का, नाही महाराज, भागीरथीसाठीही आले, संताजी महाराजांसाठीही आले आणि निळोबरायांसाठीही आले. महाराज हे तिन्ही असणारे कोण आहे, जरी भागीरथी स्वतःची मुलगी असेल तरी भागीरथी त्या ठिकाणी तुकोबरायांना गुरु मानायची. मग ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला गेले त्यावेळेस भागीरथी घरी नव्हती. भागीरथी म्हणे, बाबा तुम्ही मी नसताना गेलेत, मला भेटायला या. बाबा गेले कोण्या गावा भागीरथी घरी जावा, भागीरथी घरी जावा, भागीरथी घरी जावा, घरी जावा, भागीरथी घरी भागीरथी त्या ठिकाणी दावा करते, बाबा तुम्ही कोणत्या गावाला गेलात, मला त्या ठिकाणी विसरून गेलात, मला इथे सोडून गेलात, कमी कमी मला वरती नेलं नाही, कमी मला भेटायला तरी या. आणि असं दावा केल्यानंतर भागीरथीसाठी तुकाराम महाराज पुन्हा खाली आले. आणि मग एक गुरुभक्ताची तुम्हाला त्या ठिकाणी कथा सांगतोय की ज्या गुरुभक्तांनी त्या ठिकाणी आयुष्यभर तुकोबरायांचे अभंग रचले, लिहिले, ते असणारे संताजी महाराज जगनाळे. आयुष्यभर त्या ठिकाणी तुकोबरा जिथे जातील तिथे त्या ठिकाणी संताजी महाराज त्यांच्या पाठीमागे राहायचे. कामधंदा सोडून दिला, तेलाचा त्या ठिकाणी व्यवसाय होता, सोडून दिला, म्हणजे काम गेलं नाही, पुढचं नाही म्हणत मी. काय त्या ठिकाणी कामाला तिलांजली वाहिली, आणि कामाला तिलांजली वाहिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या पाठीमागे संताजी महाराज लेखणी घेऊन राहायचे.
आणि जगद्गुरू तुकोबाराय ज्या ज्यावेळेस अभंग म्हणायचे ते अभंग संताजी महाराज लिहून ठेवायचे. ही इतकी गुरुनिष्ठा होती. आणि त्यावेळेस तुकोबारायांनी सांगितलं, संताजी ज्या वेळेस त्या ठिकाणी तू जाशील त्यावेळेस तुला मूठ माती देण्यासाठी मी येईल. आणि त्या ठिकाणी संताजी महाराज म्हणाले, हे कशावरून की तुम्ही आधी जाल का मी आधी जाईल. तुकाराम महाराज म्हणाले, माझं वचन आहे, मी जरी तुझ्या आधी गेलो तुला अनुग्रह देण्यासाठी, तुझी त्या ठिकाणी मूठ माती देण्यासाठी मी येणार म्हणजे येणार. आणि वचन दिलं. आणि वास्तविक पाहता जगद्गुरू तुकोबाराय महाराज सदैव वैकुंठ निघून गेले. गेल्यानंतर महाराज जगणारे महाराज कळालं की आपले गुरु निघून गेले. मग आता जगण्यात काय अर्थ आहे. ज्या वेळेस आपले सद्गुरू निघून जातात त्यावेळेस एकनिष्ठ असणारा भक्त आहे, एक तर देहाचा त्याग करतो किंवा संसाराचा त्याग करतो. आणि जगद्गुरू असणारे तुकोबारायांचे असणारे श्रेष्ठ असणारे शिष्य म्हणजे संताजी महाराज, त्यांनी त्या ठिकाणी या देहाचा त्याग केला. आणि मग त्यांच्या असणाऱ्या घरातील लोकांनी त्यांना काय केलं, अंत्यविधीसाठी मशानभूमीमध्ये आणलं. आणि बघा तेली समाजामध्ये त्या ठिकाणी दहन करत नाही, त्याला काय करतात, पुरतात. मग कितीही माती टाकली तरी देह वरती यायचा. सर्व गावातील लोकांनी माती टाकली, देह काय बुधाना. आता काय करायचं, शेवट नाविलाज झाला आणि सर्व मंडळी निघून गेले. आणि मग संताजी महाराजांचा या असणारी अवस्था बघितली. तुकोबारायांना कळलं की माझा असणारा परमशिष्य हा काय झालेला आहे, हे लोकांची यात्रा संपवली आहे. आणि मी त्याला वचन दिलं होतं की मी तुझ्या अंत्यविधीला येणार. मग तुकोबाराय पुन्हा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा संताजी महाराजांसाठी पुन्हा भूतलावर आले. महाराज काय येतात, कारण की शिष्य जो असतो हा एकनिष्ठ असतो. आणि एकनिष्ठ शिष्य असेल तर श्रीगुरूला त्या ठिकाणी खाली यावाच लागतं महाराज. आणि आपल्यासाठी महाराज, आपल्या या दैवनगरीसाठी नव्हे या संत मालिकेमध्ये महाराज आपल्यासाठी त्या ठिकाणी एक महात्मा आला होता. महाराज आला होता आणि तो महात्मा त्या ठिकाणी तिची क्रीडा करून निघून गेला. पण आपल्याला कळलंच नाही महाराज, दुसरं कोणी नाही हो. ज्या बाबाजींनी या अखंड त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेडेगावं असतील, त्या खेडेगावामध्ये जाऊन त्या ठिकाणी कीर्तन भजनाचा प्रसार केला, ते असणारे आपले पूजनीय मोठे बाबा महाराज. ज्या बाबांच्या जीवनामध्ये लौकिक त्या ठिकाणी काहीच नव्हतं, फक्त आणि फक्त परमार्थ करायचं महाराज. कारण की का की मला त्या ठिकाणी जे बीज भेटलं आहे महाराज, जे गुरु परंपरेचं बीज भेटलं आहे महाराज, ती गुरु परंपरा मला तळातल्या शेवटच्या लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. आणि बाबा त्या ठिकाणी स्वतःच्या गावामध्ये राहिलेच नाही. बाबांनी त्या ठिकाणी मराठवाड्यापर्यंत प्रवास केला. तिथे गेल्यानंतर तिथे लोक त्या ठिकाणी आजही बाबांना देवा म्हणतात महाराज. बाबांचं चरित्र त्याचं बघितलं तर बाबांना त्यांच्या नावाने कुणी ओळखतच नाही. आजही तुम्ही त्या ठिकाणी त्या जालना साईडला जा, त्या गावाच्या ज्या गाड्या आहेत ना, फोर व्हीलर गाड्या आहेत ना, त्यावर स्पष्ट भाषेत लिहिलेलं आहे देवांची कृपा. कोण आहेत देव माहिती नाही सामान्य लोकांना, पण ज्याच्या गाडीवर नाव आहे त्याला मात्र माहिती आहे की माझ्या काळे बाबांची ही कृपा आहे. कारण की गुरु जे असतात महाराज, त्या गुरुच्या ठिकाणी काही तत्व असतात. ते तत्व महाराज आपल्या बाबांच्या ठिकाणी होते महाराज. मी तत्व तुम्हाला विचारसागरामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे बघा. गुरु कसा असावा, हा श्रोत्रिय असावा, तो त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ असावा आणि तो कृपाळू असावा. या तीन गुणामध्ये जर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती बसत असेल तो निश्चितच काय श्रीगुरु आहे. विठ्ठल आता श्रोत्री जो असतो त्याला तुम्ही ओळखून घ्या. श्रोत्रिय म्हणजे काय, अनेक शास्त्रांचं, अनेक त्या ठिकाणी पुराणांचं, म्हणजे 18 पुराण आहेत, 6 शास्त्र आहेत, 4 वेद आहेत, या सर्वांचं अध्ययन ज्या व्यक्तीने केलेलं असतं त्याला श्रोत्रिय त्या ठिकाणी असं म्हटलं जातं. मग गुरुच्या ठिकाणी ही असणारी गुण असायला पाहिजे का नाही. हा जर गुण नसेल, तो श्रोत्रिय जर नसेल तर त्याला त्या ठिकाणी इतर लोकांना ज्ञान देता येत नाही. कारण की जर त्यालाच माहिती नाही की आपले वेद कोणते आहेत, आपले पुराण कोणते आहेत, आपला त्या ठिकाणी शास्त्र कोणते आहेत, तो इतर समाजाला ज्ञान देऊ शकत नाही. बाबा त्या ठिकाणी काय होते, श्रोत्रिय होते महाराज. का, मी मस्के बाबांच्याच कीर्तनात अनेक वेळेस ऐकलं, ते काय सांगायचे की बाबा कधी त्या ठिकाणी कोणती ओवी म्हणते, कोणता श्लोक म्हणते हे त्या ठिकाणी भल्या भल्याला कळत नव्हतं. कितीही विद्वान असू द्या, तो त्या ठिकाणी बाबासमोर जर आहे कीर्तनाला तो विचार करूनच बोलायचा. का, कारण की बाबा त्या ठिकाणी दिसत होते त्या ठिकाणी महाराज, परंतु त्यांच्या बाह्य रंगावर कोणी जाऊ शकलं नाही महाराज. कारण की अंतरंगामध्ये महाराज फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरीच होती महाराज, फक्त आणि फक्त गाथाच होता, एकनाथी भागवत होतं. कधी त्या मुखातून एखादी ओवी येईल, एखादा श्लोक येईल सांगता येत नव्हतं महाराज.
आपण बाबांना सामान्यपणे बघितलं, पण त्या बाबांचा जरा थोडासा तुम्ही त्या भागामध्ये जाऊन बघा, त्यावेळेस लोक सांगतात की बाबा महाराज बाबा नव्हते, साक्षात देवच होते. का की त्यांनी त्या ठिकाणी सकल शास्त्राचं अध्ययन केलं होतं. सर्व शास्त्राचं अध्ययन केलं होतं. मग बाबाच्या ठिकाणी हाही गुण होता. गुरुच्या ठिकाणी जे गुण असायला पाहिजे, श्रोत्रिय गुण काय तो त्या ठिकाणी होता. त्यानंतर बाबा ब्रह्मनिष्ठ होते का? कोण म्हणतं ब्रह्मनिष्ठ नव्हते बाबा? ते त्या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ होते. त्याची त्या ठिकाणी असणारी प्रचिती अनेक लोकांना आलेली आहे महाराज. आपल्या दैगाव क्षेत्रामध्ये नव्हे तर अनेक भागामध्ये बाबांचं अनेक प्रकारची लीला बाबांनी केलेल्या आहेत. बघा आपल्या त्या दैगाव नगरीमध्ये मरकड पाटलाच्या घरी त्या ठिकाणी त्यांची आई असणारी त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं होतं की त्या ठिकाणी आजी गेलेली आहे. पण ज्यावेळेस बाबाजी भेटण्यासाठी गेले आणि बाबाने त्या ठिकाणी पाहिलं आणि बाबा म्हणले ही पाहुणेरावळे गोळ्या करण्याची काही आवश्यकता नव्हती, अजून त्या ठिकाणी आईसाहेब आहेत. आणि बाबाच्या बोलल्यानंतर काही वेळेने त्या ठिकाणी त्या पुन्हा सिद्धीवर आल्या आणि नंतर त्या ठिकाणी काही दिवस जगल्या. काय झालं? कारण की ब्रह्मनिष्ठाचं जर त्या ठिकाणी एखादं वाक्य जर गेलं मुखातून तर त्या ठिकाणी काळाला सुद्धा त्या ठिकाणी त्याचा सलाम करावा लागतो. का की त्यांच्या वाणीमध्ये तेवढं तप असतं आणि त्या तपाला आणखी ते व्हावं लागतं, कोणाला यमाला सुद्धा व्हावं लागतं महाराज. कारण की का ज्यावेळेस एखादा गुरु एखाद्या शिष्याला अभय देतो त्यावेळेस ते गुरु म्हणजे कोण असतात? देवच असतात, गुरु संतच असतात महाराज. कारण की तुकाराम महाराज म्हणतात देव संत हे वेगळेच नाही महाराज, ते काय फक्त एक प्रतिमा आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. काय की देव संत गुरु हे वेगळे नाही. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. आता सर्व अभंग घ्यायला आपल्याकडे वेळ 10 मिनिटं राहिले आणि वॉर्निंग आलेली आहे आम्हाला तशी. त्यामुळे थोडं चिंतन करून पुढे जायचं आहे की त्या ठिकाणी गुरु हा संत कुळीचा राजा आहे, गुरु हा प्राण विसावा माझा आहे. कोण म्हणतं? त्या ठिकाणी हा ज्ञानोबरायांचाच अभंग आहे बरं का. ज्ञानोबराय त्या ठिकाणी गुरुनिष्ठ आहे, गुरुभक्त आहेत. कारण की ज्ञानोबरायांची गुरुभक्ती या संप्रदायामध्ये कुणी केली नसेल. कारण की एवढा मोठा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्या ठिकाणी ज्ञानोबरायाने लिहिला, पण एकाही ओवीमध्ये ज्ञानोबरायांचं नाव तुम्हाला बघायला भेटणार नाही. का? कारण की गुरुच्याच कृपेने एक लक्ष गोष्ट ध्यानात ठेवा की आपण ज्या पदावर, ज्या हुद्द्यावर, ज्या त्या ठिकाणी पोझिशनला आहोत ना, ती सर्व शक्ती ही गुरुची असते बरं का. हे विसरता कामा नाही. हा त्या ठिकाणी कोणी कितीही मोठा होऊ द्या, पण त्याच्या पाठीमागे श्रीगुरु असतात. हे श्रीगुरु जर तुम्ही विसरले तर तुमची त्या ठिकाणी हानी होल्याशिवाय राहणार नाही. कारण की तुमच्या ठिकाणी कृतज्ञ हा दोष लागतो आणि मग तो दोष लागल्यानंतर तुम्ही ज्या पोझिशनला आहेत ना तिथून कधी खाली येता हे तुम्हालाही कळत नाही. विठाला पण ज्ञानोबराय म्हणतात की गुरु माझा कसा आहे? श्रेष्ठ आहे. कसा आहेत? पाठीमागे उभे आहेत. काय? श्री गुरु सारिका असता पाठीरा का, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानोबराय म्हणतात की माझा त्या ठिकाणी असणारे जे गुरु आहेत ते काय आहेत? श्रेष्ठ आहेत. ते माझ्या पाठीमागे उभे आहेत, म्हणून सर्व काय मी हे करत आहे. का? कारण की जर श्रीगुरु नसेल तर मी त्या ठिकाणी नाही आहे. श्रीगुरु आहेत तर मी आहेत. ज्ञानोबराय त्या ठिकाणी म्हणतात की मदर हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार करू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. माझ्या हृदयामध्ये काय आहे? सद्गुरु आहेत, म्हणून त्या ठिकाणी मी त्यांचं त्याने भजन करतो, पूजन करतो. का? जर गुरुची आवश्यकता कशासाठी आहे महाराज? ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला तुम्ही पाणी घालला, त्याच्या मुळाला जर पाणी घातलं तर ते असणारं वृक्ष टवटवीत होतं. कसं की म्हणूनच जाणं त्याने गुरु पाहिजे जेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. ज्ञानोबराय म्हणतात की जर एखाद्या वृक्षाला तुम्ही जरा मुळाला पाणी घातलं तर ते वृक्ष टवटवीत होतं. त्याचप्रमाणे जर तुम्ही गुरुला भजला, गुरुची सेवा करा, तर तुम्ही त्या ठिकाणी व्यवहारामध्ये असू द्या, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या,
असू द्या, तुम्ही काय होईल प्रगती कराल. मग हे ज्ञानोबा काय म्हणतात की माझं जीवन आहे ना, मी त्या गुरुच्या चरणाशी त्या ठिकाणी विलीन करायला तयार आहे. कारण की ज्या ठिकाणी या गुरूंचे चरण त्या ठिकाणी राहतात, त्या चरणाशी मला काय करायची, माझ्या जीवनाची माती करायची महाराज. की हे शरीराची माती मिळून ती येशी ती जे ते उभे श्रीचरण उभे ठाठी श्री गुरूंचे. काय की ज्या ठिकाणी माझ्या श्री गुरूंचे चरण आहेत त्याच ठिकाणावर मला काय माझ्या या देहाची माती करायची आहे. एवढी गुरुनिष्ठा, एवढी गुरुभक्ती ही कोणाकडे आहे, ज्ञानोबरायांकडे आहे. आणि हेच ज्ञानोबरा म्हणतात की मला असे गुरु लाभले आहेत की मला त्यांच्या व्यतिरिक्त इतर लोकांचं काही घेणं देणं नाही. पण तरी ते रेखने उदाहरण देतात ते अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये. राजयाची कांता राजयाची कांता काय भिक मागे आता राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ बघून आपण पुढे जाणार आहोत. की ज्ञानोबा म्हणतात की राजाची कांता काही भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पाग. आता याचा विस्तार करायची इच्छा होती परंतु माझ्याकडे वेळच नाही. म्हणून त्या ठिकाणी कधी पुन्हा सेवा भेटली कुठेतरी तर अवश्य सेवा देऊ. परंतु ज्ञानोबा काय म्हणतात की राजाची जी कांता आहे ती कांता भीक मागण्यासाठी पुढे जाणार नाही. का जाणार नाही, ती राजाची पत्नी आहे ना. राजाची पत्नी भीक मागायला जाईल हे कसं शोभल का, होऊच शकत नाही. मग हे जर होऊ शकत नाही तर मग ज्ञानोबाला हे उदाहरण थोडं कुचकामी वाटतं. का वाटतं, कारण की या उदाहरणामध्ये अशी अस्थायी स्थिरता आहे की त्या ठिकाणी राजा हा त्या ठिकाणी सत्तेवरून खाली येऊ शकतो. आणि राजा जर सत्तेवरून खाली आला तर त्याला त्या ठिकाणी त्याची पत्नी भीक मागायला जाऊ शकते. म्हणून हे उदाहरण थोडं कुचकं वाटलं. मग पुढे गेले आणि उदाहरण सांगितलं की कल्पतरू तळवटे जो कोणी बैसला काय येऊ नये त्याला सांग जोजी. ज्ञानोबा म्हणतात की कल्पतरूच्या झाडाखाली एखादा त्या ठिकाणी साधक बसला आणि त्यांनी त्या ठिकाणी विचार केला मला काहीतरी पाहिजे काहीतरी पाहिजे. विचार करायची गरजच नाही ना, का कल्पना केली की लगेच वस्तू हजर आहे ना. मग तो साधक त्या ठिकाणी बसला आणि विचार करू लागला की मला त्या ठिकाणी जेवण पाहिजे, पाणी पाहिजे, सर्व काही त्याला भेटलं. परंतु त्याच्या मनामध्ये जर अविचार आला तर त्याला धोका होऊ शकतो. कारण की ते झाड कशाचं आहे, कल्पतरूचं आहे. कल्पना केली ते त्या ठिकाणी आणि त्या साधकाने मनामध्ये विचार केला की मला सर्व काही भेटलं परंतु इथं भूत तर नाही ना. असं म्हटलं भूत हजर झालं, मला खाणार का नाही का, खाल्लं ना त्याला भूताने. त्यामुळे विषय असा आहे की तुम्ही ज्या कल्पतरूच्या झाडाखाली बसलाय ते झाड तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. त्या झाडाच्या ठिकाणी काही न्यूनता आहे, कमतरता आहे.
म्हणून ते झाड त्या ठिकाणी काय ज्ञानोबा म्हणतात की कुचकामी आहे. मग या सर्वपेक्षा माझे सद्गुरू काय समर्थ आहे, कारण की त्यांच्याच कृपेने मी संसार तरून गेलो अभंगाच्या शेवटच्या चरणात. नाल देव माले म्हणतात की जे दोन्ही उदाहरणं आहेत ना ते शुल्लक आहेत, कुचकामी आहेत, पण माझे असणारे समर्थ आहेत, माझे श्रीनाथ आहेत, निवृत्तीनाथ आहेत, ते काय श्रेष्ठ आहेत. कारण की त्यांच्याच कृपा आशीर्वादाने मी असणारी माझ्या अंतःकरणामध्ये असणारा भेद होता तो निघून गेला. मी त्या ठिकाणी तरलो, भवनिधीतून त्या ठिकाणी तरून गेलो आणि माझा उद्धारही झाला. पण कसा झाला? श्रीगुरूच्या कृपेमुळे झाला. आणि श्रीगुरूची जरा कृपा नसते तर मी सर्व काही करू शकत नाही. कारण की ज्यावेळेस श्रीगुरूंची कृपा होते त्यावेळेस असणारा साधक याला सर्व यत्र तत्र सर्वत्र त्या ठिकाणी भगवंत दिसायला लागतो. आणि भगवंत दिसायला लागला तर समजून घ्यायचं की आपल्यावर गुरुची कृपा झाली आहे, आपल्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये सर्व दोष निघून गेलेले आहे. हे सर्व झाल्यानंतर ज्ञानोबा म्हणतात मी तरून गेलो आहे, आता मला कशाचीच कमतरता राहिली नाही. हे सर्व भावार्थ ज्ञानोबा आहे फक्त श्रीगुरू सारी सांगतात महाराज. कारण की हे उदाहरण फक्त सिद्धांत, कारण की पहिलाच चरण आहे हा सिद्धांत आहे अभंगाचा. आणि या सिद्धांताला पटवून देण्यासाठी ज्ञानोबा दोन दृष्टांत देतात. काय की राजाची कांता काय भिक मागे, मनाची अजून सिद्धिबाई, नंतर कल्पतर तलवटी जो कोणी पैसेला काय होणे त्याला सांगत होती. या सिद्धांताला पटवून देण्यासाठी सांगतात की माझे समर्थ आहेत, माझे गुरु काय आहेत समर्थ आहेत, श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत, आणि त्यांच्याच कृपेने मी काय होतो उद्धार पावलो. असा अभंगाचा विस्तारित भावार्थ तुमच्यासमोर ठेवलेला आहे. कारण की छोट्याशा वेळेमध्ये त्या ठिकाणी भावार्थ मी सांगितला. कारण की अभंगाचं चिंतन हे त्या ठिकाणी अनेक विद्वानाने वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे. चातुर्मासामध्ये असताना सद्गुरू बाबांचं चिंतन ऐकलं होतं, राऊत बाबांचं. त्याच्यानंतर संस्थेत असताना त्या ठिकाणी महाराजांचं चिंतन ऐकलं होतं बाबांचं. आणि या गुरूंच्या मुखामधून आलेली जी अमृतवाणी आहे तुमच्यासमोर त्या ठिकाणी वाटलेली आहे. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे, माझ्या त्या ठिकाणी कर्माचे दोष असतील, परंतु जे बरोबर आहे ते सद्गुरू आपल्या बाबांचं आहे. सद्गुरू जो मला संस्थेतील सर्व गुरुवर्यांचं आहे. आणि जे त्या ठिकाणी चुकलं असेल ते या पामारचा त्या ठिकाणी दोष समजून त्या ठिकाणी पोटामध्ये घाला. कारण मी प्रथमतः सांगून गेलो मी तुमचा बालक म्हणून या ठिकाणी उभा राहिलो होतो. आणि आपला मुलगा चुकला तर त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये चूक घालण्याची क्षमता ही आईवडिलामध्ये असते. म्हणून जे काही चुकलं असेल ते त्या ठिकाणी उदार अंतःकरणाने पोटामध्ये घालू नका. मी त्या ठिकाणी सांगतो की पोटामध्ये घालू नका, मला सांगा. कारण की मला जर तुम्ही सांगितलं तर मी अवश्य त्या ठिकाणी बदल करीन. आणि झालेली सेवा त्या ठिकाणी परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. फक्त जाता जाता एक सांगून जातो, येणाऱ्या 18 तारखेला सद्गुरू नवनाथ बाबांचं त्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी बाबांचं त्या ठिकाणी हरिभक्त बाराम गुरुवर्य देवदर्शी महाराज म्हस्के नेवासा संस्थान यांचे त्या ठिकाणी हरिकीर्तन होणार आहे. तर या पुण्यस्मरण सोहळ्याला सर्व असणाऱ्या भावी भक्तांनी आपल्या परिसरात जेवढे त्या ठिकाणी नातलग असतील भक्त मंडळाचे सर्वांना सांगा की त्या ठिकाणी गुरुवर्य नवनाथ बाबांचं पुण्यस्मरण आहे. आणि या पुण्यस्मरणाला त्या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहा. कारण की आपल्या या दैवानगिरीचा एक सुपुत्र एक महात्मा त्या ठिकाणी आपल्याला सोडून निघून गेला आहे. आणि या महात्म्याचा शेवटचा विधी त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आणि या विधीसाठी या महाराष्ट्रामध्ये जेवढे त्या ठिकाणी दिग्गज कीर्तनकार असतील त्या ठिकाणी महात्मे असतील हे सर्वजण त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणून सर्व भावी भक्तांना त्या ठिकाणी नम्रतेची विनंती आहे की येणाऱ्या 18 तारखेला सर्व भावी भक्तांनी उपस्थित राहा आणि या दर्शन सोहळ्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. कारण की आपल्यामधून व्यक्ती निघून जातात पण त्यांचं असणारं व्यक्तित्व त्या ठिकाणी जागृत असतं. कारण की जरी बाबा गेले असले पण बाबाच्या त्या ठिकाणी असणारं कार्य आपल्यासमोर आहे. झालेली सेवा त्या ठिकाणी सद्गुरू बाबांच्या चरणाची विलीन करतो, सद्गुरू नवनाथ बाबांच्या चरणाची विलीन करतो आणि सेवेला इथेच पूर्ण. जय माऊली.